एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सर्व स्वस्त आणि मजेत असाल. आज म्हटलं सकाळीच झाडांना मस्तपैकी वॉश करून घ्यावे आणि त्यांना भरपूर असे पाणी देऊन देते. आज सकाळी मॉर्निंगला कपडे वॉश करून घ्यायचे ठरवलं, कारण की नंतर भरपूर अशी ऊन होते. पण माझा पोपटच झाला. कपडे तर वॉश करायला घेतले होते, पण मशीनच व्यवस्थित काम करत नव्हती. काय माहीत काय झालं. मशीनमध्ये कपडे वॉश करायला टाकल्यानंतर कपडे तर वॉश होत आहे, पण पाणीसुद्धा ड्रेन होत आहे. हे एक मला कळलंच नाही की मशीनला झाले तर काय. मी बघण्याचा प्रयत्न केला, पण पाहूनही काही अर्थ झाला नाही, कारण की त्या मशीनमध्ये काय झालं आहे हे मला काही समजलंच नाही. म्हणून म्हटलं आता जे आहे ते तसं चालवावे आणि पाहावे काय होतं म्हणून. तर त्याच्यात मी मशीनमध्ये कपडे तसेच ठेवले आणि चालू केलं, पण पुन्हा तोच दाखवत होतं की पाणी ड्रेनमधून निघत होतं पाईपामधून. तर मी म्हटलं असू द्या, आता आपण त्याच्यावर काहीतरी उपाय शोधू. या वॉशिंग मशीनच्या बटन तुम्ही पाहू शकता. पहिली कपडे धुण्याचे काम करीत आहे आणि दुसरं नॉर्मल या स्टेजवर आहे. तरीसुद्धा पाणी जात आहे पाईपमधून, जे की मी ड्रेन केल्यानंतर जायला पाहिजे, पण आपोआपच बाहेर जात आहे. त्यामुळे मी खूपदा बटन मागे पुढे करून बघितले, पण काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे मला थोडी चिडचिड झाली आणि मी तिथेच वॉशिंग मशीन थांबवली आणि आपल्या पुढच्या कामाला लागले. मग थोडा वेळ विचार केला की हे कपडे आता आपल्याला हातानेच वॉश करून घेण्यात भलाई आहे, कारण की याच्यावर दुसरा कुठलाही पर्याय मिळाला नसता. म्हणून लगेचच दोन्ही बकेटमधले कपडे घेऊन बाहेर आले आणि पटापट हाताने कपडे वॉश करून घेतले. त्यातच 2 बकेट भरून गच्च कपडे होते, त्यामुळे मला खूप दमल्यासारखे झाले. पण करणार काय, आपण ते कपडे तसेच ठेवूसुद्धा शकत नव्हतो. म्हणून मी म्हटलं की आपण ते सकाळीच धुवून घ्यावे आणि लगेचच वाळायलासुद्धा टाकून द्यावे. म्हणून ते काम मी सकाळीच पूर्ण केलं आणि स्वतःच्या तयारीला लागले. सकाळीच मिस्टर मेट्रो शूटसाठी बाहेर गेले होते, तर त्यांनी फोन केला की तू नाश्ता काही बनवू नको, मी बाहेरूनच नाश्ता घेऊन येते. मग मी नाश्ता केला आणि आपल्या तयारीला लागले आणि शॉपसाठी निघून गेले. आज शॉपमध्ये सकाळी गेल्यावर मला काही पार्सल रिसीव्ह झाले. म्हटलं आपण यूज करण्याआधी तुमच्याबरोबर शेअर करावे. तर चला बघूया मी माझ्या किचनसाठी काय काय वस्तू घेतल्या. सर्वात आधी हे आहे स्टीलचे एक चॉपिंग बोर्ड, जे की मी किचनसाठी घेतलेलं आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक प्लास्टिकचं चॉपिंग बोर्ड होतं, पण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं हे मला माहीत होतं, तर मला ते बदलवायचंच होतं. पण आज घेऊ आणि उद्या घेऊ करता करता राहूनच जात होतं. तर आज फायनली मी हे चॉपिंग बोर्ड, माझ्या स्टीलचे चॉपिंग बोर्ड मागवलं आहे. तर बघू कसं काय आलेलं आहे.
आणि दुसरं म्हणजे हे आहे ग्लास, किचनसाठी ग्लास कंटेनर छोटेवाले मागवले. हे की 6 आले आहेत आणि अशा प्रकारचे पॅकिंग मध्ये आहे. एअर टाईट आहे. यात तुम्ही आपल्या घरचे ड्राय फ्रूट्स किंवा घरातील मसाले पण ठेवू शकता. छान आहे, आपल्या किचनची शोभा वाढवणारे आहे. आणि तिसरा पार्सल म्हणजे हे एक छोटंसं पार्सल आहे, ते की मी माझ्या पहिल्या घरासाठी मागवले आहे. हा एक स्पंज आहे जो पाण्यात ओला केला आणि आपण जे डस्ट आहे दिवाळीवरची ती काढून घेतो. त्यासाठी मी हा मागवला आहे. आमच्या पहिल्या घरात किरायदार राहत असल्यामुळे त्यांनी तिच्या मुलाने खूप घाण केली दिवाळीवर. ती साफ करण्यासाठी मी हे स्पंज मागवले आहे. जर तुम्हाला यातले हे ग्लास कंटेनर मी माझ्या डायनिंग टेबलसाठी मागवलेले आहे आणि ते मी कसे ऑर्गनाइज करणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा ब्लॉग बघावं लागणार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.